अमरावती जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नांदगाव खंडेश्वर या भागात अनेक शेती हे खरडून गेलेले आहेत। नांदगाव फंडेश्वर फुपगाव सुलतानपूर या गावाला जोडणाऱ्या या नाल्यावरील पुलावरील संरक्षण भिंती सुद्धा वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला। वाघोळा पुलावरील कठडे तुटून रस्त्यावर आले। चारचाकी वाहनाचा रस्ता सुद्धा बंद झाला। या जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नांदगाव खंडेश्वर भागात अनेक शेती सुद्धा खरडून गेलेली आहे। वाघोळा पुलावरील या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। कठडे वाहून गेलेले आहेत। नांदगाव खंडेश्वर भागात अनेक शेती सुद्धा खरडून गेलेली आहेत। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतो। नांदगाव खंडेश्वर या भागात अनेक ठिकाणची शेती खरडून गेलेली आहे। अमरावतीमधली आपण दृश्य पाहतो। वाघोळा पुलावरील कठडे तुटून हे रस्त्यावर आलेले आहेत। त्या ठिकाणची दृश्य आहेत। त्यामुळे मोठं नुकसान झालंय। बऱ्याच गावांचा सुद्धा संपर्क तुटला। जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले। सूरज, आपण पाहतोय अमरावतीमधली परिस्थिती आणि नांदगाव खंडेश्वर या भागातली जी काही आपण दृश्य पाहतोय, जे लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती दाखवतोय, अतिशय चिंताजनक अशी दृश्य आहे। शेती खरडून गेलेली आहे। पुलाचा कठडा सुद्धा निघालेला तो सुद्धा वाहून जातोय। अशी परिस्थिती सध्या अमरावतीमध्ये। काय ताजे अपडेट या संदर्भातल्या? कारण निश्चितच गेल्या 36 तासापासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। काल जर बघितलं गेलं, काल अमरावती जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला होता। त्याच अनुषंगाने अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मी तुम्हाला दृश्य दाखवतोय। पण जर बघितलं गेलं तर संपूर्ण वाघोळाकडे जाणारा हा संपूर्ण पूल होता। मात्र काल मुसळधार पाऊस असल्यामुळे या छोटासा नाला, या नाल्यातून बघितलं गेलं तर पूर्णपणे या कठडा आहे जो पूर्णपणे वाहून गेलेला आहे। सोबतच हा पूल वाहून गेलेला आहे। पूलचा अक्षरशः पूर्णपणे खचून गेलेला आहे। त्यामुळे वाघोळा फुपगावकडे जाणारा संपूर्ण रस्ता जो आहे या ठिकाणी बंद आहे। आपण बघू शकतो की पूर्णपणे पाण्याचा इतका मोठा प्रवाह होता की या पूर्णपणे पूल या ठिकाणी वाहून गेलेला आहे। कठडे सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेले आहे। सोबतच जर बघितलं गेलं तर खूप मोठ्या अनेक वर्षापासून हे संपूर्ण हा पूल बनलेला होता। मात्र पूल देखील या ठिकाणी संपूर्णपणे वाहून सुद्धा गेलेला आहे। सध्या गावकरी या ठिकाणी जमलेले, कारण का या ठिकाणचा पूर्णपणे मार्ग पूर्णपणे वाहून गेलेला, मार्ग या ठिकाणी बंद झाल्यामुळं चारचाकी असतील किंवा एसटी बसेस या सुद्धा बंद झालेल्या। आपण काही नागरिकांशी देखील बोलण्याचा एक प्रयत्न करूया। दादा, काय सांगणार, कधीपासूनची ही संपूर्ण परिस्थिती आहे आणि प्रशासनाच्या वतीने कोणी आलं का? प्रशासनाच्या वतीनं कोणीच आलं नाही इथं। काल 3 वाजतापासून पाऊस चालू आहे आणि इथं तहसीलदार, समजा आमचे ग्रामसेवक, समजा आपले पटवारी साहेब कोणीच हजर नाही आहे इथं। त्याच्या हा रस्ता जाम आहे। तुम्ही काय सांगणार? इथं अजून सध्या कोणी प्रशासक एकही कर्मचारी आला नाही आणि गावातील जे सरकारी कर्मचारी असतील हे कधी कोणी आले नाही। हा रस्ता मोकळा करायला लागते। रस्ता खूप इकडे गाड्या अटकल्या आहेत आणि इकडे गाड्या अटकल्या आहेत, तरी प्रशासनाने लवकर याची नोंद केली। कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 36 तासापासून जे मुसळधार पाऊस सुरू आहे। सोबतच नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये काल दुपारी 2 वाजल्यापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। मात्र तरी देखील तालुका स्तरीवर तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा अन्य कोणी अधिकारी या ठिकाणी आल्या नसला तर ते टाळा जो गावकऱ्यांनी केलेला आहे। मध्यरात्रीपासून संपूर्ण मार्ग जो बंद आहे, साधारणतः 5 ते 6 गावे या रस्त्याला पूर्णपणे जोडलेलं आहे। दळण वाहनाची पूर्णपणे सुविधा या ठिकाणी बंद झालेली आहे। शाळेंना देखील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पूर्णपणे सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। कुठलाही विद्यार्थी आज शाळेमध्ये गेलेला नाही। काल जर बघितलं गेलं तर याच तालुक्यामध्ये साधारणतः 100 लोकांचं या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। सुखरूप या लोकांना बाहेर या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं। मात्र दुर्दैवी घटना याच तालुक्यामध्ये घडलेली आहे। सातरगाव गावामध्ये दुचाकी चालक जो आहे या ठिकाणी वाहून सुद्धा गेलेली आहे। त्याचा देखील अद्यापर्यंत मृतदेह या ठिकाणी सापडलेला नाही। कुठल्याही प्रकारे प्रशासनाच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यावर लक्ष नाही असा थेट आरोप जो आहे नागरिकांनी केलेला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने केव्हा अधिकारी येणार आणि केव्हा हा मार्ग मोकळा करणार अशी प्रतीक्षा आहे या गावकऱ्यांना लागून राहिलेली आहे। नक्कीच सूरज, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।